हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू ऑल इन वन कॉर्नर. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत डे 5 9th स्टँडर्ड मॅथ्स. सो युनिट इज पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सवर्सल. तर तुमच्या डे 5चं युनिट आहे पॅरलल लाईन्स अँड ट्रान्सवर्सल. The learning outcome of the day 5 is identifies the type of angles formed by the transversal of two parallel lines as corresponding angles, alternate angles and interior angles. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा दोन लाईन पॅरलल असतात त्यांना जो इंटरसेक्ट करते दॅट इज ट्रान्सवर्सल. त्या ट्रान्सवर्सलमुळे जे अँगल्स फॉर्म होतात दॅट इज करस्पॉन्डिंग अँगल, अल्टरनेट अँगल्स, इंटेरियर अँगल्स. तर ते कसे आयडेंटिफाय करायचे, ते कसे ओळखायचे, ते आजचं लर्निंग आउटकम आहे. तर लेट्स रिकॉल. जर तुम्ही 8वीमध्ये काय शिकले ते थोडंसं रिकॉल करूया, कारण तुम्ही आता 9thमध्ये आहे तर तुम्हाला 8वीचा अभ्यासक्रम आहे. सो लेट्स रिकॉल. ऑब्झर्व दी फिगर अँड आन्सर दी फॉलोइंग क्वेश्चन्स. तर तुम्हाला खाली फिगर दिलेली आहे, ती फिगर तुम्हाला ऑब्झर्व करून जे आन्सर करायचे खालील प्रश्न. तर फर्स्ट आहे, राईट द नेम ऑफ ट्रान्सवर्सल दॅट इंटरसेक्ट्स लाईन यम अँड लाईन यन. तर तुम्हाला फिगर दिसत असेल तर तुमचा पहिला प्रश्न आहे की लाईन यम आणि लाईन यन पॅरलल आहे, तर त्यांना जी ट्रान्सवर्सल इंटरसेक्ट करते आहे तिचं नेम लिहा. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, इन द फिगर अ पेअर ऑफ अँगल्स इज शोन बाय आयडेंटिकल मार्क्स. द पेअर इज विच ऑफ द फॉलोइंग टाईप्स ऑफ अँगल्स. तर बघा, तुम्हाला फिगरमध्ये जे आयडेंटिकल मार्क्स दिसत असतील ते मार्क्स जे शो केलेले ते अ पेअर ऑफ अँगल आहे. तर द पेअर इज विच ऑफ द फॉलोइंग टाईप्स ऑफ अँगल. खाली तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले आहे, अल्टरनेट अँगल्स, इंटेरियर अँगल्स, करस्पॉन्डिंग अँगल्स, अपोजिट अँगल्स. तर या 4 ऑप्शन्सपैकी ती कोणती पेअर आहे ही तुम्हाला ओळखायची आहे. तर चला तर मग आपण याचे आन्सर बघूया. तर फर्स्ट क्वेश्चनचे आन्सर आहे तुमचे ट्रान्सवर्सलचे नाव लिहायचे. तर ट्रान्सवर्सल तुम्हाला लिहायचे दॅट इज ट्रान्सवर्सल पी. आणि दुसरा प्रश्न होता की ती पेअर आहे अँगलची ती कोणती आहे, तर त्याचा आन्सर आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. तर डे 5मध्ये फक्त तुम्हाला नोटबुकमध्ये तेच लिहायचं होतं. तर नंतर आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स. फर्स्ट आहे पॅरलल लाईन्स. द लाईन्स इन द सेम प्लेन विच डू नॉट इंटरसेक्ट इच अदर आर कॉल्ड पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईन्स म्हणजे काय, असे लाईन्स ज्या कधीही इंटरसेक्ट करत नाहीत एकमेकांना, त्यांना पॅरलल लाईन्स म्हणतात. तर तुम्हाला फिगर दिलेली आहे, लाईन ए अँड लाईन बी आर पॅरलल लाईन्स. इट इज रिटन ॲज लाईन ए पॅरलल लाईन बी. तुम्हाला फिगरमध्ये दिसत असेल पॅरलल लाईन्स दिलेले आहे फर्स्ट फिगर, आणि दुसऱ्या फिगरमध्ये दिलेली आहे नॉन पॅरलल लाईन. नॉन पॅरलल लाईन्स म्हणजेच काय, ज्या लाईन्स इंटरसेक्ट इच अदर, दीज आर कॉल्ड नॉन पॅरलल लाईन्स. हे तुमचे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. तर अशा प्रकारे आपण डे 5 कंप्लीट केलेला आहे. त्याचे एक्झरसाइजचे जे 2 क्वेश्चन होते ते सुद्धा आपण सॉल्व केलेले आहे. त्यानंतर याच व्हिडिओमध्ये आपण डे 7 बघणार आहोत. फर्स्ट, प्रॉपर्टी ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. If two parallel lines are intersected by a transversal, then angles in each pair of corresponding angles are congruent angles. तुम्हाला फिगर दिसत असेल, लाईन ए बी आणि लाईन सी डी पॅरलल आहेत. लाईन एक्स वाय ही त्याची ट्रान्सवर्सल आहे. तर एक्स वाय ही ट्रान्सवर्सल आहे. तर फर्स्ट अँगल एक्स पी ए कॉन्ग्रुएंट अँगल पी क्यू सी. सेकंड अँगल ए पी क्यू कॉन्ग्रुएंट अँगल सी क्यू वाय. थर्ड अँगल एक्स पी बी कॉन्ग्रुएंट अँगल पी क्यू डी. फोर्थ अँगल बी पी क्यू कॉन्ग्रुएंट अँगल डी क्यू वाय. तर अशा प्रकारे तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल आयडेंटिफाय करता येतील आणि करस्पॉन्डिंग अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतात. त्यानंतर सेकंड आहे प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स. इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सवर्सल, देन अँगल्स इन इच पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. इंटेरियर अल्टरनेट अँगल अँड एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. हे तुमचे 2 प्रकार आहे अल्टरनेट अँगलचे. तर अँगल ए पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी क्यू डी अँड सेकंड अँगल बी पी क्यू इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी क्यू सी. नंतर आहे एक्सटेरियर. तुम्हाला इंटेरियर आणि एक्सटेरियरचा एक सिम्पलसा डिफरन्स सांगते. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणजे काय, जेव्हा तुमचे 2 लाईन पॅरलल असतात आणि ट्रान्सवर्सल जाते तर तिथे तुमची झेड लेटर तयार होते. तर जेव्हा झेड लेटर तयार होते तर झेड लेटरमधील जे अँगल्स असतात त्यांना इंटेरियर अल्टरनेट म्हणतात, आणि झेड साईनच्या बाहेरचे जे अँगल्स असतात त्यांना एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स म्हणतात. तर अशा प्रकारे ही झाली तुमची प्रॉपर्टी ऑफ अल्टरनेट अँगल्स, दे आर कॉन्ग्रुएंट. थर्ड आहे प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. इफ
two parallel lines are intersected by a transversal, then angles in each pair of interior angles are supplementary. तुम्ही ती मागची फिगर बघितली असाल, त्याच फिगरमधले हे तुम्हाला अँगल्स दिलेले आहेत. तर जे इंटेरियर अँगलची पेअर असते त्यांची समेशन काय असते, 180 डिग्री. First, angle APQ plus angle PQC is equal to 180 degree, and second is the angle PQD plus angle BPQ is equal to 180 degree. तर अशा प्रकारे ही झाली तुमची प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल्स. याच बेसवर तुम्हाला एक एक्झरसाइज दिलेला आहे. इन द फिगर लाईन PQ पॅरल लाईन RS अँड लाईन AB इज द ट्रान्सव्हर्सल. तुम्हाला फिगर दिसत असेल, त्यामध्ये क्वेश्चन आहे ऑब्झर्व द फिगर अँड राईट द नेम ऑफ ॲप्रोप्रिएट अँगल्स इन दी बॉक्स. मग इथं तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटिरियर अल्टरनेट अँगल्स दिलेले आहे. ते तुम्हाला जे अँगल्स आहे ते नीट अँगल्स लिहायचे आहे फिगरवरनं. तर चला आपण याचे आन्सर बघूया की कोणकोणते इंटेरियर अँगल्स आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स आहे, एक्सेट्रा. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे तुमचं डे 7ची एक्झरसाइज तुम्हाला लिहायची. करस्पॉन्डिंग अँगल्स, इंटेरियर अल्टरनेट अँगल्स, एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स आणि इंटेरियर अँगल्स. तर तुम्हाला ही जी एक्झरसाइज होती ती तुम्हाला जे तुम्ही प्रॉपर्टीज शिकले डे 6, डे 5, डे 7मध्ये, तिथे जे अँगल्स असतात, दोन लाईन पॅरलल असल्या आणि ट्रान्सव्हर्सलने जे अँगल्स केलेले असतात, करस्पॉन्डिंग, अल्टरनेट, व्हॉट एव्हर इट मे बी, ते काय असतात, कॉन्ग्रुएंट. हेच तुमचं आजचं काय होतं, लर्निंग आउटकम. डे 7वा सुद्धा कंप्लीट झालेला आहे. आता डे 8वा बघूया आपण. 8वा डे आहे तुमचा युनिट इंटेजर्स. लर्निंग आउटकम्स आहेत कॅन कम्पेअर द नंबर्स अँड सेकंड कॅन कॅरी आउट ॲडिशन्स अँड सबट्रॅक्शन ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह नंबर्स युजिंग ॲप्रोप्रिएट व्हॅल्यूज. तर म्हणजेच काय, जे नंबर्स आहेत ते तुम्हाला आज कम्पेअर करता येतील आणि नंतर जे ॲडिशन्स आणि सबट्रॅक्शन्स असते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबरची, तीसुद्धा तुम्हाला करता येणार आहे. तर लेट्स रिकॉल. हे तुम्ही जे 8वीत शिकलेले आहे ते रिकॉल करूया आपण. 14 इज ग्रेटर दॅन 5, -29 is less than 15, 45 is greater than 0, -10 is less than 0. तर हे तुमचं 8वीत झालेलं आहे, त्यामुळे तुम्हाला ते येईलच. त्यानंतर आहे इम्पॉर्टंट पॉईंट्स. फर्स्ट आहे 0 इज ग्रेटर दॅन ऑल निगेटिव्ह नंबर्स. म्हणजेच काय, 0 जे निगेटिव्ह नंबर्स असतात त्यापेक्षा 0 हा अंक मोठा असतो. त्यानंतर दुसरा पॉईंट आहे ऑल पॉझिटिव्ह नंबर्स आर ग्रेटर दॅन 0. म्हणजे जे पॉझिटिव्ह नंबर्स असतात ते सर्व 0पेक्षा मोठे असतात. थर्ड, ऑन द नंबर लाईन द नंबर ऑन द राईट इज ऑलवेज ग्रेटर दॅन द नंबर ऑन द लेफ्ट. हे तुमचं एकदम बेसिक कन्सेप्ट आहे की जी नंबर लाईन असते त्यावरील राईट साईडचे पॉझिटिव्ह नंबर्स असतात आणि लेफ्ट साईडचे निगेटिव्ह. सो राईट साईडचे ऑलवेज ग्रेटर दॅन द निगेटिव्ह साईड. सो अशा प्रकारे तुमचे इम्पॉर्टंट पॉईंट्स होते डे 8चे. फक्त तुम्हाला यामध्ये कम्पेअर करायचं होतं नंबर्स आणि आयडेंटिफाय करायचं होतं कोणता ग्रेटर आहे कोणता लेस. तर या बेसवर तुमची एक्झरसाइज आहे. राईट द प्रॉपर सायन्स ग्रेटर दॅन, लेस दॅन ऑर इक्वल टू इन द बॉक्सेस बिलो. तुम्हाला 5 एक्झाम्पल दिलेले आहे आणि त्यात तुम्हाला ग्रेटर, इक्वल ऑर लेस दॅन ओळखायचं आहे. तर चला आपण बघूया. फर्स्ट आहे 3 बॉक्स -3, सेकंड आहे 4 बॉक्स 7, थर्ड आहे -17 बॉक्स 17, फोर्थ आहे 0 बॉक्स -10 अँड फिफ्थ आहे -8 बॉक्स -2. तर चला आपण हे आता सॉल्व करूया. तर विद्यार्थ्यांना तुम्ही बघू शकत असाल आता 3 इज ग्रेटर दॅन -3. 3 हा पॉझिटिव्ह आहे, -3 हा निगेटिव्ह. तुम्ही इम्पॉर्टंट नोट्समध्ये बघितलं की तिसरी नोट होती की पॉझिटिव्ह आर ऑलवेज ग्रेटर दॅन मायनस. सो 4 इज लेस दॅन 7, -17 इज लेस दॅन 17, 0 इज ग्रेटर दॅन -10, -8 इज लेस दॅन -2. असं हे तुम्हाला सोडवायचं आहे डे 8. त्यामधील 5 प्रश्न आहे तुम्हाला की ग्रेटर कोण आहे, लेस कोण आहे आणि इक्वल कोण आहे. तर ही झाली तुमची डे 8. आणि डे 8मध्ये तुम्हाला 2 आहे, एक सब युनिटसुद्धा आहे त्यात. तर आता आपण सब युनिट बघूया. सब युनिट ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ साईन नंबर्स. लेट्स रिकॉल. सॉल्व दी फॉलोइंग एक्झाम्पल्स. इथं तुम्हाला फ्यू एक्झाम्पल्स दिलेले आहे आणि ते सॉल्व करायचे आहेत. एकदम इझी असे एक्झाम्पल्स आहे ते. फर्स्ट आहे 20 - 18 दॅट इज 2. सेकंड 23 - -16 प्लस होईल म्हणजेच 23 + 16 दॅट इज 39. थर्ड -36 दॅट इज +36. अशा प्रकारे हे तुम्हाला सॉल्व करायचं. एकदम इझी आहे. आफ्टर दिस फ्यू एक्झाम्पल्स देअर इज अ इम्पॉर्टंट पॉईंट्स. ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ साईन नंबर्स.
सेम साईन, डिफरंट साईन. सेम साईन असलं तर काय करतात, ॲड द नंबर्स अँड गिव द कॉमन साईन टू देअर सम. डिफरंट साईन्स असले तर बिगर नंबर मायनस स्मॉलर नंबर देन गिव द साईन ऑफ द बिगर नंबर टू आन्सर. हे बघा एकदम तिसरी चौथीतल्या विद्यार्थ्यांना असते अशी तुम्हाला इम्पॉर्टंट पॉईंट्स इथे दिलेले आहे. एकदम इझी आहे. बघा तुम्हाला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन करायची असल्यास तुम्ही काय करता, जे सेम साईन्स असले पॉझिटिव्ह तर काय करणार तुम्ही ॲड करणार, आणि जी साईन आहे ॲड असले तर ॲड किंवा मायनस असले तर मायनस. पण जर सपोज डिफरंट साईन्स असल्या म्हणजे मायनस प्लस किंवा प्लस मायनस, तर तुम्ही काय करणार, जो बिगर नंबर आहे तो मायनस स्मॉलर नंबर करणार आणि त्यानंतर काय करणार, जो बिगर नंबर आहे त्याची साईन तुम्ही आन्सरला देणार. तर हे होते तुमची इम्पॉर्टंट पॉईंट्स. त्यावर एक्झाम्पल आहे 24 + 16 = 40. 24 - 16 = 8. थर्ड आहे -24 - 16 = -40. बघा इथं दोन्ही साईन सेम आहे, तर आपण जे कॉमन साईन आहे ते दिली. -24 - 16 दॅट इज -40. नंतर आहे -24 + 16. बघा दोघांची साईन वेगवेगळी. आपण काय केली मग बिगरमधून स्मॉलर मायनस केली. बिगर काय होता 24 - 16 केली, काय आन्सर आलं 8. आणि जी बिगर होता म्हणजेच जो बिगर अंक होता त्याची आपण साईन दिली, दॅट इज -8. इफ देअर इज अ ब्रॅकेट आफ्टर द मायनस साईन चेंज द साईन ऑफ इच टर्म व्हाईल सॉल्विंग द ब्रॅकेट. 25 - -10. जर हे बघा अतिशय सोपं आहे. मायनस मायनस काय होईल प्लस, म्हणजेच 25 + 10 35. याच बेसवर तुम्हाला एक्झरसाइज आहे सॉल्व दी फॉलोइंग एक्झाम्पल्स. त्यामध्ये 6 प्रश्न आहे, ते आता आपण सॉल्व करूया. मी डिरेक्टली सॉल्व केलेलं तुम्हाला एक्झाम्पल शो करत आहे. बघा फर्स्ट आहे 17 - 12 दॅट इज 5. 12 - 17 दॅट इज -5. 12 - -17 दॅट इज 12 + 17 = 29. 37 - 28 दॅट इज 9. 17 - -12 दॅट इज 17 + 12 = 29. अँड लास्ट 27 - -18 दॅट इज 27 + 18 = 45. तर अशा प्रकारे हा तुमचा डे 8 होता आणि त्यातली सब युनिट एक्झरसाइजसुद्धा कंप्लीट झालेली आहे. तर आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेले नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.